शक्तीपीठ महामार्गाबाबत महायुतीमध्ये मतभिन्नता पाहायला मिळते। कोल्हापुरातून हायवे होऊच देणार नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। विरोध नाही तिथून हायवे जाणार असं फडणवीस म्हणालेले आहे। विरोध नसणाऱ्या भागातून हायवे होणारच असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या विरोधी विधानांमुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत महायुतीमध्ये मतभिन्नता पाहायला मिळते। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा। सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे, पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे। त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू। कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे। शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झालेला आहे, याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, नोटिफिकेशन आपण जाहीर केलेलं आहे आणि कालही त्यांचा बोलण्याचा अर्थ असाच होता। आता सांगलीमध्ये शेतकरी हवंच असेल तर तुम्ही नको असं कसं म्हणतात, त्यांना पाहिजे आहे ते। आता सांगलीच्या पुढे कसं जायचं कोल्हापूर मार्गे गोव्याला ते सरकार ठरवेल, परंतु शक्तीपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे।